वेलकम टू यूट्यूब चॅनल खना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे 21/1/2026ला कल्याणला सुपर ओरिजिनल ऑफ संगम ओरिजिनल लाईन ओरिजिनल बेसवरनं व्हिडिओसह पोस्टिंग करणार आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. ओके फ्रेंड्स, व्हिडिओ ह्या वर्षाचा पहिला व्हिडिओ पोस्टिंग करत आहे यूट्यूबमध्ये. हा व्हिडिओ व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे. ओरिजिनल लाईन मी पूर्णपणे स्टडीबद्दल आहे, तुम्हाला लास्ट वेळेला आपण बोललो होतो. ज्या दिवशी आपले पॉईंट आहे ज्या दिवशीच तुम्हाला मेसेज येणार इथून पुढं. ओरिजिनल लाईन सर्वांना पॉवरफुल ऑफ संगम चान्स आहे. सुप्रीम लाईनवरून आज कल्याणला येत आहे. ओके फ्रेंड्स, आज व्हेरी इम्पॉर्टंट सिग्नल सर्व बाहेर पडलं आहे. तर बाहेर गावी असल्यामुळे मी व्हिडिओ करता आलेला नाही. इथून पुढे व्हिडिओ पोस्टिंग होणार आहे यूट्यूबला. ओके फ्रेंड्स, आज डायरेक्ट आपण लाईनवर जाऊया. ओके फ्रेंड्स, व्हेरी इम्पॉर्टंट लाईन ओरिजिनल लाईन बेस सर्व आपण आत बघणार आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. व्हिडिओ समज असेल तर अनेकदा रिवाइंड करून बघा. फाउंडेशन बेस जोड कसं बाहेर पडणार आहे, कशा पद्धतीनं तो चालवतोय त्याच पद्धतीनं आपण बघायला पाहिजे. तो फाउंडेशन कसं बनतोय बघा. व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशन. ओके फ्रेंड्स, फाउंडेशनचा पहिला सुरुवात आहे 2021मध्ये शुक्रवारी जोड आहे 51. पंजा ओपन 6 फरक. पंजाला 5 वाढवून म्हणजे मधी कट पंजाकड दशा ओपन होऊन 8 फरक. दशाला परत पंजा ओपन होऊन 2 चढ 10 फरक येतोय. 55 शुक्रवारी चालूमध्ये बाहेर पडलाय. ओके फ्रेंड्स, हा ज्यावेळेला 51 बाहेर पडल्यानंतर हा सोमवारी 8 ओपन होऊन 2 फरक बाहेर पडतोय. आता 9 ओपन होऊन 2 फरक नाही, मधी कट 9 ओपन होऊन 7 फरक बाहेर पडतोय. 8 दशा ओपन परत 2 फरक बाहेर पडतोय म्हणजे 0-2 बाहेर पडतोय. व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशन बनणार आहे. एकदम वळ तयार होणारा फाउंडेशन आहे. पूर्ण ध्यान देऊन बघा. हा 8 ओपन 2 फरक बाहेर पडले की जोड बाहेर पडतोय 99. 99ला 3 कमी ओपन 64 बाहेर पडतोय. 96 नाही, मधी कट असलं सिस्टम असल्यामुळे जोड 64 बाहेर पडतोय. 99 64. आता जोड बाहेर पडतोय 39 जोड बाहेर पडतोय. हा बेस न दिसणारा न कळणारा बेस आहे 39. ओके फ्रेंड्स, हा बेस बनल्या हा ओपन बाहेर पडतोय 7 ओपन 3 बेरीज बाहेर पडतोय. हा ओपन बाहेर पडतोय 2 च 9 ओपन 6 बेरीज बाहेर पडतोय. 3 बेरीज 6 बेरीज 7 आणि 2 9 आणि 2 11. एक्का ओपनून 9 बेरीज म्हणजे सिंगल शूट जोड 18 जोड लाईव्ह जोड प्रिंट व्हायला चान्स आहे. बिग धमाका एक्का ओपन आज कल्याणला लाईव्ह प्रिंट होणार आहे एक्क्याला. आणि पॉवरफुल जोड ऑफ संगम पण देणार आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. व्हेरी इम्पॉर्टंट हा वळ तयार होणार आहे. हा ज्या वेळेला 80 99 76 96 64 97. आता 0-2 3-9 18 एक्का ओपन होऊन तो 9 बेरीज बाहेर पडतोय. जोड 18 फिगर बाहेर पडतोय. ओके फ्रेंड्स, आता हा वळ तयार होणार आहे. हा ध्यानमध्ये ठेवा. म्हणजे 18 जोड लागत आहे. 7 ओपन 3 बेरीज 9 ओपन 6 बेरीज एक्का ओपन 9 बेरीज 3-6-9 पॅटर्न हिशोबानं हा जोड बाहेर पडणार आहे. आणि त्याला कसं ताकद बाहेर पडतोय बघा. हा ज्या वेळेला 2023ला 8 ओपन 2 फरक 8ला 4 कमी चौका ओपन 7 फरक 2 फरक 7 फरक परत 2 फरक 4 कमी दशा ओपन 2 फरक. हा जोड कोणालाही दिसत नाही. म्हणजे दशा ओपन 2 बेरीज 2 आणि 3 चौका ओपन 5 बेरीज 2 आणि 3 5 आणि 3 8. शास्त्राप्रमाणे 8 ओपन 8 बेरीज बाहेर पडतोय. हा बेस बनल्या जोड बनल्या हा बेस बनतोय 80 वर 93. हा जोड बनल्या हा बेस बनतोय 41 वर 93. हा बेस बनल्या हा 0-2 वर 93 हा बेस फाउंडेशन बनलेला आहे. मग त्याच्यावर पण जोड काय बाहेर पडतोय. पंजा ओपन 7 बेरीज पंजाला 2 कमी तिरी ओपन 8 बेरीज तिरीला 2 कमी एक्का ओपन 9 बेरीज म्हणजे 18 जोड लागत आहे एक्का ओपन. म्हणजे हा वळ तयार व्हायला 100% चान्स आहे. म्हणजे 80 वर 93 8 बेरीजवर 93 बाहेर पडला ना तर जोड बाहेर पडतोय 52. 41 वर 93 बाहेर पडले की जोड बाहेर पडतोय 35. आता हा 0-2 वर 93 बाहेर पडले की जोड एक्का ओपन 9 बेरीज. ओके फ्रेंड्स, हा बेस समजून घ्या. अशा हॅट्रिक जोड फाउंडेशन तयार बनणार आहे. पंजा ओपन 7 बेरीज 2 कमी तिरी ओपन 8 बेरीज 2 कमी एक्का ओपन 9 बेरीज म्हणजे 18 जोड फिगर फिट बसत आहे वळ फाउंडेशनला. आणि ह्याच्यापेक्षा ओपन एक्का काय येणार आहे, एका त्यांना जोड काय घेऊन येणार आहे तो पण आपण बघूया. आता थर्ड फाउंडेशनला जाऊया. हा 2023ला हा तिरी ओपन होऊन 93 जोड बाहेर पडतोय. ओपन तिरी 3 आणि 6 9
9 ओपनहून 90 बाहेर पडतोय. 3 अंसा 9 अंसा 15 हा 50 ओपनहून 51 जोड बाहेर पडतोय. आता 51 ओपन कसं बाहेर पडतोय बघा. हा 3 बाहेर पडला ना, क्लोज आहे 9, क्लोज आहे 10, हा क्लोज आहे 1, हा 51 फिगर बाहेर पडलाय. हा 3चा खाली 2 बेरीज सुटतोय. 1 ओपननं सुटतोय, जोड 11. 1 अंसा 7 त्याच्या खाली 2 बेरीज सुटतोय. 7 ओपननं 2 बेरीज सुटतोय. 7 आणि 7 13, तिरी ओपननंच 2 बेरीज सुटला पाहिजे. त्याच्या खाली हा 3-9 हा क्विक बेस बनलेला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशन बनलेला आहे. हा ज्या वेळेला 3-9 खाली 11 बाहेर पडतोय ना, तर 11चा फरक आहे 10. 3-9 खाली 11 बाहेर पडला ना, 11चा फरक 10, तर 10 फरकाचा कट 50 ओपन येतोय. जोराला फरक 5 बाहेर पडतोय. 10 फरक कट 50 ओपन येऊन जोराला फरक 5 बाहेर पडतोय. आता 90 खाली 75 बाहेर पडल्यानंतर हा 75चा फरक आहे 8, तर 8 फरक कट तिरी ओपन खोलतोय. जोराला फरक बाहेर पडतोय. 6 फरक बाहेर पडतोय. 5 फरक नंतर 6 फरक, आता 7 फरक यायला पाहिजे. आता 51 खाली 3 बाहेर पडल्यानंतर 3चा फरक आहे 6, 6 फरक ऑपोजिट 1 ओपन येऊन 7 फरक म्हणजे जोड 18 फिगर बसत आहे. शॉर्ट हॅट्रिक फाउंडेशन तो जोड बनणार आहे. एक जोड काढायसाठी 3 4 5 बाजूने तो 18 बाहेर पडत आहे. ओके फ्रेंड्स, हा फाउंडेशन बेस क्विकमध्ये बनणार आहे. 3 खाली 11, 10 फरक कट 50 ओपन खोलतोय. जोड 50. 90 खाली 75 बाहेर पडली की 8 फरक कट तिरी ओपन जोड 6 फरक खोलतोय. आता 51 खाली 3 बाहेर पडले की 6 फरक ऑपोजिट 1 ओपन येऊन जोडाला फरक 7 बाहेर पडतोय. इथं आपण ओरिजिनल पॅनल नोटीस करायचा. 10 फरक कट 50 ओपन येत असताना पानात 78, 8 फरक कट तिरी ओपन येताना पानात 68, 78, 68, आता 58 यायला पाहिजे. 6 फरक कट 1 ओपन होऊन 7 फरक बसत असताना 1 ओपनला पानात 58 म्हणजे 1ला 588 हा पॅनल सुद्धा लाईव्ह प्रिंटवाला चान्स आहे. कारण की क्विक लाईनमध्ये ओरिजिनल लाईन बेस बनतोय. ओरिजिनल फाउंडेशन बनणार आहे. ट्रिपलिंग फाउंडेशन बनणार आहे. 0 2 3 9 18 ही कणा मगाशी आपण 2 बाजून बघितलं आहे. ओके फ्रेंड्स, आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईन, ओरिजिनल ऑफ संगम आता दाखवणार आहे. आता ह्या लाईननुसार आपण बघितलं आहे 588 पानानं 18 फिगर लागत आहे ओरिजिनल बेसमधून. हा बेस बनले जोड बाहेर पडणार आहे 18. आता ह्याच्यापेक्षा खतरनाक ओरिजिनल फाउंडेशन लॉक सिस्टमनुसार कसं बाहेर पडतोय तो आपण बघूया. हा तारीख आहे 2021ला. फाउंडेशन समजून घ्या. व्हेरी 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 इम्पॉर्टंट फाउंडेशन दाखवणार आहे तुम्हाला. हा तारीख आहे 2021ला. मंगळवारी जोड आहे 22 वर शनिवारी जोड बाहेर पडतोय 86. हा ध्यानमध्ये ठेवा. सेकंड बेसला हा तारीख आहे 2023ला. 22ला 1 कमी 11, 10 फरकावर 86ला 3 कमी जोड बाहेर पडतोय. ओपनला जोड 56 बाहेर पडतोय. 11वर 56, 22 11, आता 00वर 56ला 3 कमी म्हणजे 26 यायला पाहिजे. 2025ला 00वर 26 फिगर बाहेर पडलाय. आता कल्याणवालाचं किती ओरिजिनल बेस असतोय ह्या फाउंडेशननुसार तुम्हाला समजतील बघा. हा ज्या वेळेला 22 वर 86 बाहेर पडतोय, 86चा खाली जोड 94 बाहेर पडतोय म्हणजे 10 फरक कट 5 फरक जोड 94. 11वर 56 बाहेर पडल्यानंतर त्याच्या खाली 10 फरक कट 5 फरक जोड बाहेर पडतोय 16. 94 2 तर 16, ओपनला 2 तर तिरी ओपन 38 यायला पाहिजे म्हणजे 00 26 बनल्या त्याच्या खाली 10 फरक कट 5 फरक येऊन तो 38 फाउंडेशन बनलेला आहे. आता तुम्ही म्हणू शकता या असलं लाईन फाउंडेशन कसं काढतोय बघा. हा 22 वर 86 त्याच्या खाली 94 बाहेर पडतोय ना, 10 कट 5 फरक. हा 94चा ओपन आहे 9. हा 9ला 9 सोमवारी टच व्हायला पाहिजे. जोड 94 बाहेर पडतोय. हा 11 56 16 बाहेर पडला ना, हा 1ला 1 सोमवारी टच व्हायला पाहिजे. जोड 14 फिगर बाहेर पडतोय. आता तुम्ही सांगा फ्रेंड्स, 94 ओपनला 2 चढ 14, ओपनला 2 चढ 34 फिगर पाहिजे तिरी लागून, तरच ओरिजिनल लाईन आहे. हा 00 26 38 बाहेर पडल्यानंतर तिरीला तिरी येऊन सोमवारी 34 म्हणजे कारणांचा किती लक्ष असते बघा. फाउंडेशननुसार किती ओरिजिनल बेस बनतोय. तसंच आपला आज हॅट्रिक तो फाउंडेशननुसार पण होणार आहे. तशाच पद्धतीने हा बेस पण आता ह्या लाईननुसार पण बनलेला आहे. तिरीला तिरी लागून 34 फिगर बनलेला आहे. आता हा फाउंडेशन इम्पॉर्टंट जोड आहे. 94 बाहेर पडलाय. 2 चढ 14 बाहेर पडलाय. 2 चढ 34 जोड बाहेर पडलाय. ओके फ्रेंड्स, आता हा जोड आहे 94. हा 94 जोड रिपीट यायला पाहिजे गुरुवारी. पूर्ण ध्यान देऊन बघा. हा 94 जोड रिपीट यायला पाहिजे गुरुवारी.
टोटल बंदमध्ये येऊन 2022ला बाहेर पडतोय. ओके फ्रेंड्स, पूर्ण समजून घ्या. 94वर 94 गेल्यानंतर 99 लागून हा 94 जोड गुरुवारी मार्केटला बाहेर पडतोय. जोड 94 रिटर्न यायला पाहिजे गुरुवारी 2022ला बाहेर पडलेला आहे. सेकंड बेसला हा 14 जोड आहे ना, हा 14 जोड रिपीट यायला पाहिजे गुरुवारी मार्केटला. तो 14 जोड बी टोटल लॉकमध्ये येऊन तो गुरुवारी बाहेर पडतोय 2024ला. हा 14 फिगर बाहेर पडतोय. 94 ओपनला 2 चढ 14, 14ला 2 चढ ओपनला 34 यायला पाहिजे. हा 34 जोड सोमवारी मार्केटला गुरुवारी मार्केटला हा 34 जोड गुरुवारी मार्केटला रिपीट यायला पाहिजे. टोटल बंदमध्ये येऊन तो चालू रेकॉर्डमध्ये बाहेर पडलाय. ओके फ्रेंड्स, आता फाउंडेशन जोड तर रिटर्न आलेला आहे 94, फाउंडेशन जोड रिटर्न आलेला आहे 14, फाउंडेशन जोड रिटर्न आलेला आहे. ओरिजिनल बेसमधून फाउंडेशन रिटर्न जोड बाहेर पडला आहे. फाउंडेशन रिटर्न जोड म्हणजे किती इम्पॉर्टंट असते आपली सर्व खल्याण बघणार सर्वांना माहिती आहे. फाउंडेशन जोड रिटर्न बाहेर पडलाय. आता जोड कसं बाहेर काढणार आहे तो आपण बघूया. आणि ऑफ संगम लाईव्हनुसार ह्या लाईनवरनंच प्रिंट होणार आहे. तो कसं बाहेर पडतो आपण बघूया. हा 94 बाहेर पडल्यानंतर हा 94चा फरक आहे 5. हा 94चा 5 फरकाचा पंजा ओपन टोटल मार्केटला बंद पाहिजे. फरक 5 ओपन पंजा टोटल मार्केटला बंद पाहिजे. तो बुधवारी खुला पाहिजे. 5 फरक पंजा ओपन येतोय आणि 94ची 3 बेरीज कट 8 क्लोज जातोय. जोड 58 फिगर बाहेर पडतोय. जोडाला बेरीज 3. ओके फ्रेंड्स, सेकंड बेसला सेम पॅटर्न सेम कंडिशन. हा 14चा फरक आहे 3. 3 फरकाचा तिरी ओपन टोटल मार्केटला बंदमध्ये येऊन तो 3 फरकाचाच तिरी ओपन बुधवारी रिलीज होतोय आणि 14चं बेरीज 5 कड 10 क्लोज जाऊन जोडाला बेरीज 30 बाहेर पडतोय. 30 बाहेर पडतोय. म्हणजे पंजाला बेरीज 3, 2 कमी तिरीला बेरीज 3, 2 कमी एक्क्याला बेरीज 3 म्हणजे जोड 12 फिगर लाईव्ह जोडमध्ये प्रिंट होणार. तो कसं प्रिंट होणार आपण बघूया. हा 34चा फरक आहे 1. 1 फरकाचा एक्का ओपन टोटल मार्केटला बंद पाहिजे. एक्का ओपन बुधवारी आज रिलीज व्हायला पाहिजे आणि 7 बेरीज ऑपोजिट दुरी क्लोज जायला पाहिजे. जोड 12 फिगर बना पाहिजे. जोड बनणार आहे 12. ओके फ्रेंड्स, हा एक बाजू आलाय. याला ताकद काय, याला रिझन यायची कारण काय तो आपण बघूया. हा पहिला बेस बनलेला आहे 5 फरक पंजा ओपनून 3 बेरीज, 3 फरक तिरी ओपनून 3 बेरीज, 1 फरक एक्का ओपनून 3 बेरीज बाहेर पडतोय. ओके फ्रेंड्स, हा एक बाजू झालाय. हा जोडचा ताकद 5 फरक पंजा ओपनून 3 बेरीज, 3 फरक तिरी ओपनून 3 बेरीज आणि 1 फरक एक्का ओपनून 3 बेरीज. याला रिझन पाहिजे. हा जोड इथंच का बाहेर पडणार आहे याला कारण कसं ठेवलं बघा. किती अँटिक लाईनवरून हा 94 बसत असताना याच्या वरच्या वीकला क्लोज बाहेर पडतोय 8. पूर्ण ध्यान देऊन बघा. हा 94 बाहेर पडताना वरच्या वीकला क्लोज बाहेर पडतोय 8वर तिरी ओपन बाहेर पडतोय. हा बेस बघा 8वर तिरी. ओके फ्रेंड्स, हा सेकंड बेसला हा 14 जोड बसत असताना हा जागेवर क्लोज बाहेर पडतोय 10. हा 10वर तिरी बाहेर पडतोय. 10वर तिरी 8वर तिरी 2 चढ 10वर तिरी 2 चढ दुरीवर तिरी. हा 34 बाहेर पडताना नेक्स्ट वीकला त्यानं बरोबर दुरीवरच तो तिरी ओपन बाहेर काढलाय. आता ह्यामध्ये जोड कसं फायनल करतोय बघा. हा 8वर तिरी बसत असताना ह्याच्या वरच्या वीकला 10 ओपनहून 8 बेरीज, 10वर तिरी बसताना ह्याच्या वरच्या वीकला शुक्रवारी दुरी ओपनहून 7 बेरीज, 10ला 8 बेरीज, 2 चढ दुरी ओपनहून 7 बेरीज, 2 चढ चौका ओपनहून 6 बेरीज यायला पाहिजे. हा दुरीवर तिरी बसत असताना ह्याच्या वरच्या वीकला शनिवारी चौक्याला बेरीज 6 पाहिजे. म्हणजे पहिला गुरुवारी 08, 25 तो 42 फिगर बी सिग्नल बाहेर पडलाय. 42वर हो दुरीवर तिरी बाहेर पडलाय. हा ध्यानमध्ये ठेवा. बेस 08वर 8वर तिरी बाहेर पडतोय. 8वर तिरी बाहेर पडायची कारण काय की हा 8 1 2 3ला तो 8ला 8 बसणार आहे. तो तिरी ओपनचा 3 बेरीज बसणार आहे. जोड 58. ओके फ्रेंड्स, आता 10वर तिरी बसलेला आहे. हा 10ला 10 दुसऱ्या वीकला बसणार आहे. हा तिरी ओपनचा तो 3 बेरीज बसणार आहे. जोड 30. तसंच पद्धतीने हा दुरीवर तिरी लावायचे कारण की हा दुरीला दुरी बुधवारी जागेवर बसा पाहिजे. तो तिरी ओपनचा 3 बेरीज बसणं पाहिजे. तो जोड 12 बाहेर पडणार आहे. ओके फ्रेंड्स, आता परत हा 8वर तिरी बसतोय ना, हा गाळ्यात फरक 5. हा 5 फरक बंदमध्ये येऊन तो शुक्रवारी बाहेर पडतोय. जोड 16 बाहेर पडतोय
अठ्ठ्यावर तिरी बसला, हा गाळ्यात फरक 5. हा 5 फरक कधी खोलतोय? शुक्रवारी खोलतोय. जोड 16 म्हणजे 94चा वरच्या वीकला जोड 16. ओके फ्रेंड्स. आता हे दशावर तिरी बसताना हा गाळ्यात फरक आहे 3. हा 3 फरक कधी खोलतोय? सरकून गुरुवारी 14, जागेवर जोड 14. ओके फ्रेंड्स. आता हा गाळ्यात फरक आहे 1, दुरीवर तिरी हा 1 फरक बुधवारीच काढा पाहिजे. हा 34चा नेक्स्ट वीकला तो 1 फरक बाहेर पडतोय, 12 फिगर बाहेर पडतोय. हा ध्यानमध्ये ठेवा. कारण की हा 94चा फरक 5 म्हणून हा गाळ्यात फरक 5 म्हणून ह्याच्या वरच्या वीकला फरक 5. ओके फ्रेंड्स. हा 14चा फरक 3, हा गाळ्यात फरक 3 म्हणून तो जागेवर फरक 3. ओके फ्रेंड्स. हा ध्यानमध्ये ठेवा. हा सेम पॅटर्न. हा 34चा फरक 1, हा गाळ्यात फरक 1 म्हणून हा 1 फरकाचा दुसऱ्या वीकला बुधवारी 12 फिगर बाहेर पडतोय. ज्या वेळेला 16 फिगर बाहेर पडत असताना ओपन पेन नोटीस करा. 137 16, 137 14, आता 137 12 जोड फिट बसणार आहे या लाईनीनुसार 137. ओके फ्रेंड्स. फाउंडेशन समजून घ्या. हा 94 बसतोय, रिपीट येतोय. हा 14 रिपीट येतोय आणि हा 34 रिपीट बाहेर पडलेला आहे. हा 94 बसत असताना ह्याच्या वरच्या वीकला शुक्रवारी 16, हा 14 बसताना हा जागेवर जोड 14, हा 34 बसताना हा दुसऱ्या वीकला जोड आहे 12. ओके फ्रेंड्स. म्हणून तो 16 का बसतोय? अठ्ठ्यावर तिरी, गाळ्यात फरक 5 म्हणून तो जोडाला फरक 5. हा गाळ्यात फरक 3 म्हणून जोडाला फरक 3. हा गाळ्यात फरक 1 म्हणून जोडाला फरक 1. आणि जागेवर पण जोड, पंजा ओपन 3 बेरीज, तिरी ओपन 3 बेरीज आणि हा जागेवर यक्का ओपन 3 बेरीज म्हणजे लाईव्ह जोड 12 फिगर लाईव्हमध्ये प्रिंट होणार आहे. ओपन पेनल आहे 137. ओके फ्रेंड्स. आज आपण कल्याणमध्ये काय काय फायनल केलं तुम्हाला क्लिअर कट दाखवतो. ओके फ्रेंड्स. आज आपण कल्याणमध्ये काय काय फायनल केलं तुम्हाला क्लिअर कट सांगतो म्हटलं ना. ओके फ्रेंड्स. आज कल्याणला सिंगल शूट जो ओपन मी फायनल केला आहे यक्का ओपन. ओपन पॅनल पॉवरफुलमध्ये बाहेर पडत आहे 137. आपण बघितल्याप्रमाणे 137 16, 137 14, 137 12 येत आहे. पॉवरफुल करेक्ट ऑफ संगम पण बनू शकते. दुरीवर तिरी बसली, गाळ्यात फरक 1 म्हणून दोराला फरक 1, 1 फरकला 1 फरक म्हणून तो 12 फिगर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लागत आहे. आणि आपण दुसरीकडनं बघितल्याप्रमाणे 3 4 5 बाजूंना 18 जोड लागत आहे मला. 18 जोड आपण बघितल्याप्रमाणे 2 बाजूने वळ तयार होत आहे आणि फाउंडेशनचा 6 फरक कट यक्का ओपन 18 येत आहे. म्हणून ओरिजिनल लाईन ओरिजिनल बेसवरून यक्का ओपन मी आज कल्याणला फायनल केलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओपन आहे यक्का ओपन. त्याला पॉवरफुल पॅनल 137ला ऑफ संगम करून ठेवा आणि DP पॅनल असल्यामुळे तुम्ही सुट्टी पॅनल करून ठेवू शकतोय. नंतर तुम्ही क्लोजला टर्निंग करू शकताय. ओके फ्रेंड्स. अशा पद्धतीने करून ठेवा तुमच्या पद्धतीने नॉर्मल. पण पॉवरफुलमध्ये मी फायनल केलं आहे 137 12 आणि 18. ओके फ्रेंड्स. थँक्यू. गुड लक. खन्ना मास्टर माइंड.